ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या सध्या मीरा रोडमध्ये रोड शो चालू आहे। सर काय सांगेल, काय माहोल आहे? आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा, काय सांगेल? प्रचार जोरात आहे। सकाळी 9 पासून ही रॅली सुरू आहे। हजारो नागरिक आणि महायुतीचे कार्यकर्ते यामध्ये सहभागी आहेत। दोन्ही आमदार आहेत, सर्व पदाधिकारी आहेत आणि प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद या मीरा भाईंदरमधून प्रत्येक वेळेला उमेदवार नरेश म्हस्के यांना मिळतोय। कारण मीरा भाईंदर हा युतीचा महायुतीचा बालेकिल्ला आहे। गेल्या 2 वर्षात या विभागामध्ये किंबहुना गेल्या काही कालावधीमध्ये या मीरा भाईंदरमध्ये झालेला विकास, झालेले कॉन्क्रीटचे रस्ते, अनेक प्रकल्प, नाट्यगृहापासून हॉस्पिटलपर्यंत असे अनेक प्रकल्प या मीरा भाईंदरमध्ये होत आहेत। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। आणि म्हणून 2 वर्षात केलेलं महायुतीने काम आणि 10 वर्षात केलेलं आदरणीय मोदीजीने काम, या कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये 20 तारखेला जनता धनुष्यबाणा समोरचं बटन दाबून देतील आणि नरेश म्हस्के यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करतील। उद्धव ठाकरेंनी सांगितलं 4 जून पासून अच्छे दिन आने वाले, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान नाही राहणार। नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री होतील आणि हे बोलणारे कुठल्या बेळात घुसतील त्यांना शोधून काढावं लागेल। एवढंच फक्त तुम्ही लक्षात ठेवा आणि 4 तारखेला मी जे बोललोय त्याची आठवण करून मला फोन करा। खरगेंनी सांगितलं आहे की महायुतीकडून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहेत लोकांमध्ये। काय खरगेंनी सांगितलं आहे की महायुतीकडून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहेत। महायुती विकासाच्या अजेंड्यावर निवडणूक लढवते आहे। महायुती केलेल्या कामांच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवते आहे आणि म्हणून केलेली कामं आणि भविष्यामध्ये जे आमचं विजन आहे ते विजन डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतोय। आदरणीय मोदीजीने 10 वर्षात जे काम केलं त्या खारगेंच्या काँग्रेसला 60 वर्षात जमलं नाही। जे बाबासाहेबांचं संविधान बदलणार म्हणून सांगतात, बाबासाहेबांची आठवण त्यांना 60 वर्षात आली नाही। संविधान दिन मोदीजींनी सुरू केलं आणि बाबासाहेब नेहमी म्हणायचे काँग्रेस हे जळकं घर आहे, याच्यापासून लांब राहा। या काँग्रेसने बाबासाहेबांना 2दा निवडणुकीत पराभूत केलं, बाबासाहेबांचा अनेक वेळा अपमान केला। त्या खारगेंना संविधानावर आणि बाबासाहेब बोलण्याचा अधिकार नाही। आणि मी हे सांगतो, जोपर्यंत सूर्य चंद्र रहे, जब तक सूरज चांद रहेगा, बाबा साहेब का संविधान कायम रहेगा। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। आज शेवटचा दिवस आहे सर, लोकांना, मुंबईकरांना काय संदेश देणार? फर्स्ट टाइम जे वोटर आहेत त्यांना काय सांगणार? फर्स्ट टाइम वोटर जे आहेत त्यांना माझी विनंती, आव्हान आहे की या देशाला पुढे न्यायचं आहे, या देशाला महासत्ता करायचं आहे, हे राष्ट्र घडवायचं आहे आणि जगभरामध्ये आपल्या देशाचं नाव लौकिक वाढवायचं आहे। या देशाचा सर्वांगीण विकास करायचा आहे। या राज्याचा सर्वांगीण विकास आपण करतोय आणि भविष्यात देखील या डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर, विकासाच्या मुद्द्यावर, तरुणांच्या रोजगारांच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवतोय। त्यामुळे ही निवडणूक एका मतदारसंघाची नाही, ही निवडणूक राष्ट्र घडवण्यासाठी आहे, ही देशाच्या विकासासाठी आहे आणि म्हणून तरुणांनी सगळ्यांनीच मतदान करावं। आपल्या मतदानाचा हक्क, पवित्र हक्क या ठिकाणी बजवावा। धन्यवाद। कॅमेरामॅन गणेश गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.